नमस्कार. जंगलाची गोष्ट या भागात आज आपण इंडियन पिट्टाबद्दल गोष्ट करणार आहोत. तुम्हाला आता मागे आवाज ऐकूच येतोय, ऐका. हा जो आवाज आहे हा आहे इंडियन पिट्टाचा. त्याची शिटी जी आहे ना ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्यावेळी ब्रीडिंग सीझन येतो त्यावेळी हा पक्षी दक्षिण भारतातून पश्चिम भारतात येतो. केरळ, श्रीलंका इकडून तो उडत उडत पश्चिम भारतात येतो आणि मग कोकण आणि गुजरातपर्यंत तो पक्षी जातो. आणि स्टार्ट त्याचा जेव्हा म्हणजे मायग्रेशन पिरियड स्टार्ट होतो मार्चपासून होतो आणि जूनपर्यंत तो आपल्या स्थलांतरित जागेवर पोचतो म्हणजे पश्चिम भारतामध्ये. आणि मग तिकडे ब्रीडिंग करतो आणि पिल्लांना घेऊन परत 1-1.5 महिन्याची पिल्लं वाढवून परत मायदेशी जातो ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या दरम्यान. आणि हा पक्षी खूप रंगबेरंगी पक्षी आहे. त्या डोळ्याच्याकडे काळा पट्टा, शरीरावर निळा, हिरवा, काळा, पांढरा, लाल विविध रंग आहेत. आणि त्याच्या शरीरावर असं म्हणलं जातं की 8 ते 9 प्रकारचे रंग आहेत, म्हणून त्याला मराठीमध्ये नवरंग असं म्हणतात. हा पक्षी जमिनीवर कुद्या मारून मारून छोट्या आळ्या, किडे असे सगळे छोटे छोटे जीवात खातो. झाडावर जास्त उंचीवर नाही पण असं जिकडे घनदाट झाडी असेल त्याच्यामध्ये नर आणि मादा एकत्र येऊन दोघेही मिळून घरटं बांधतात आणि ते घरटं सुक्या पानांचं, काट्या ह्यांचं गोल असं मस्त घरटं बनवतात आणि आतमध्ये मादी अंडी ठेवते. एका ब्रीडिंग सीझनला एका वर्षी मादी एकदाच अंडी देते आणि ती 4 ते 6 ह्या नंबरमध्ये असतात. पण कधी कधी काय होतं की पावसामुळे घरटं पडलं का, काही कारणाने सापानी अंडी खाल्ली का, काही पण कारणाने ब्रीडिंग फेल गेलं, अंडी फेल गेली तर मादी परत अंडी ठेवू शकते. म्हणजे कधी कधी असं पण पाहण्यात आलं आहे की एका ब्रीडिंग सीझनमध्ये 2दा पण मादीने अंडं ठेवली आहे. नर आणि मादा एकत्र येऊन पिल्लांचं संगोपन करतात. पिल्लू बाहेर आलं की त्याला अन्न खाऊ घालतात, मोठं करतात. 14 ते 15 दिवसात पिल्लू उडणारं होतं आणि मग ते परत दक्षिण भारताचा प्रवास करतात. आणि ह्या पक्ष्याची जी शिटी आहे ही सगळ्यात विशिष्ट आहे. ती शिटी जर तुम्ही नीट ऐकली तर तुम्ही त्या पक्ष्याला ओळखू शकतात. हा जमिनीवर कुदत कुदत फिरणारा पक्षी आहे.